नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जसं की आपण डे सिरीज चालू केलेले आहेत, 10 क्वेश्चन सिरीज जसं की चालू केलेले आहेत त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ घेत आहोत. तर डे तिसरा असेल तर त्याच्यामध्ये आपण सिटिंग अरेंजमेंट बघणार आहोत. काय बघणार आहोत तर सिटिंग अरेंजमेंट बघणार आहोत. सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण काय बघणार आहोत तर बॉक्स बेस्ड पझल आहे. काय बॉक्स बेस्ड आहे बघा. आता हा क्वेश्चन पाठीमागच्या वर्षी आलेला आहे बॉक्स बेस्ड, त्यामुळं हा हार्डली मित्रांनो 1 ते दीड मिनटामध्ये सुटण्यासारखी पझल आहे. पाठीमागच्या वर्षी आलेले आहे, त्यामुळे ही बघायला तुम्ही विसरू नका. आणि माझ्यासोबत तुम्ही पण सोडवायला सुरुवात करा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवायला सुरुवात केली तरी चालेल. पहिल्यांदा तुम्ही सोडवा, मग मी सोडवतो, किंवा व्हिडिओ पॉज करा आणि मग तुम्ही सोडवा, आहे ना. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती जाऊयात. आता आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती आलो आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आपले विशाल सर, ऑफिसर विशाल जगताप असं आपलं चॅनलचं नाव आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, 1 ते दीड मिनटामध्ये कशी सोडवली पाहिजे. आता मी तुम्हाला समजव थोडा मला टाईम लागेल, पण 1 ते दीड मिनटामध्ये सुटण्यासारखं आहे. मी शेवटी पण तुम्हाला दाखवेन. एक पण मिनिट जास्त होईल याला, किंवा दीड मिनटात झाली पाहिजे बघा. आता जास्त वेळ न घालवता थोडंसं समजून सांगतो. पूर्ण आपण सॉल्व केल्यानंतर पूर्ण तुम्हाला 1 ते दीड मिनटामध्ये कशी सोडवता येईल हे पण तुम्हाला सांगतो. पण पहिल्यांदा तुम्हाला समजवताना थोडा वेळ लागेल. बघा इकडे लक्ष द्या. आता इथं तुम्हाला बॉक्समध्ये विचारलं, पाठीमागच्या वर्षी आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. बॉक्स बघा, 6 बॉक्सेस आहे. किती बॉक्सेस आहेत? दोन्ही ह्याच्यात दिले तुम्हाला, आणि दोन्ही ह्याच्यात मी समजून सांगतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा 6 बॉक्स एका रचनेत एकावर एक ठेवलेले आहेत. बघा 6 बॉक्स आहेत बरोबर. म्हणजे असे बॉक्स आहे ना, याच्यावर हे, ह्याच्यावर हा, ह्याच्यावर असे मिळून किती ठेवलेले आहेत? 6 बॉक्सेस ठेवलेले आहेत, एकावर एक आहेत बरोबर. पुढं त्यांना खालून वर क्रमाने दिले आहे. म्हणजे खालून वर म्हणजे बॉक्स 1 हा सर्वात खालचा आहे, बॉक्स 6वा हा वर बरोबर ना. म्हणजे 1 2 3 4 असं करत 6 पर्यंत जाणार बरोबर. तर पुढं काय दिलं बघा, खालील अटींचा विचार करा आणि प्रत्येक बॉक्समधील वस्तू किंवा व्यक्ती ओळखा. आहे ना, ही वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे असं आहे ना, आपण वस्तू समजू बॉक्स आहे म्हणल्यानंतर. आता बघा खाली अट काय दिलेली आहेत आपल्याला. खाली बघा, AD पेक्षा 2 बॉक्स वर आहे. AD पेक्षा किती बॉक्स वर आहे रे? तर 2 बॉक्स वर आहे बरोबर. C Bच्या खाली आहे. C हा Bच्या खाली आहे बरोबर. फक्त एक बॉक्स आहे जो E आणि D मध्ये आहे. फक्त एकच बॉक्स आहे तो E आणि D मध्ये आहे बरोबर. F हा सर्वात वर नाही, आणि 2 बॉक्स आहेत A आणि Fच्या मध्ये. किती बॉक्स आहेत रे? 2 बॉक्स आहेत A आणि Fच्या मध्ये बरोबर. A आणि Fच्या मध्ये किती बॉक्स आहेत? 2 बॉक्स आहेत. आता बघा, आता लक्ष द्या. आता इकडे पण थोडंसं इंग्लिशमध्ये पण समजून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल बघा. की देयर आर 6 बॉक्सेस टेक्ड वन अबाव अदर. बॉक्स फर्स्ट बॉटम अँड बॉक्स 6 टॉपला आहे बरोबर. अशा पद्धतीने दिले मित्रांनो. हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला याच्यामध्ये एकदम जबरदस्त ट्रिक मी सांगणार आहे कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. काय मुलं काय करतील, असे 6 बॉक्स लिहितील आहे ना, असे 6 5 4 3 2 1. तुम्ही इथं आहे ना, दीड मिनटाच्या पझलला तुम्ही 5 मिनटं घालवचाल आणि 5 मिनटातही सुटणार नाही. त्यामुळे मी ट्रिक लय जबरदस्त सांगणार आहे. ते तुम्ही जर बघितली तर नक्कीच तुम्हाला 1 ते विदिन दीड मिनटामध्ये सुटून जाईल. आपल्याला काउंटिंग करायचं नाही, 5 6 7 असं काहीच लिहायचं नाही त्याच्यामध्ये. बघा इथं काय सांगतं, A इज प्लेस 2 बॉक्सेस अबाव D बरोबर. बघा ए काय आहे, Dच्या 2 बॉक्स वरती आहे बरोबर. Dच्या 2 बॉक्स वरती आहे. A हा Dच्या 2 बॉक्सेस वरती आहे. C इज बिलो B. C इज बिलो काय? B म्हणजे Bच्या खाली आहे बरोबर. इकडे जे दिलेलं आहे मित्रांनो तेच इकडे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आहे. देअर इज ओनली 1 बॉक्स बिटवीन E आणि D. E आणि D मध्ये किती बॉक्सेस आहेत रे? तर ओनली 1 सांगितलं बरोबर. ओनली 1 आहे. F इज नॉट टॉप पोझिशन म्हणजे F हा वरती नाही बसणार, टॉपला नाही बसणार. देअर आर एक्झॅक्टली 2 बॉक्सेस बिटवीन A आणि F. A आणि F मध्ये 2 बॉक्सेस आहेत. आता नीट लक्ष द्या. आता जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल. आता बघा, मी काउंटिंग करत नाही. 1 2 3 4 5 6 पर्यंत अजिबात काउंटिंग करत नाही. डायरेक्ट कसा क्वेश्चन सोडवला पाहिजे बघा, डायरेक्ट एकदम. आता लक्ष द्या. बघा डायरेक्ट याच्यानुसार जाऊ, आपण कंडिशननुसार जाऊ, त्या अटी दिल्या त्याच्यानुसार जाऊ. बघा इंग्लिशमध्ये पण वाचतो आणि मराठीत पण वाचतो. बघा काय दिलं इथं, काय दिले, A D पेक्षा 2 बॉक्स वर आहे बरोबर. A हा D पेक्षा किती बॉक्स वर आहे? 2 बॉक्स वर आहे. बघा A म्हणजे आता म्हणजे इथं काय येणार मला सांगा. इथं D येणार, हा 1 सोडला, आणि A हा हित आहे. A हा कुठं आहे रे? हित आहे बरोबर. 2 बॉक्स मित्रांनो, 2 बॉक्स म्हणजे काय? 2 बॉक्स म्हणजे असं नाही D 1 2 सोडून हिथं A असं नाही. 2 बॉक्स म्हणजे हा 1 बॉक्स आणि हा 1 म्हणजे A हा Dच्या 2 बॉक्स वरती आहे. A हा Dच्या 2 बॉक्स वरती आहे.
आता लक्ष द्या पुढं, हे अशी कंडिशन आहे त्याच्यामध्ये. पुढं बघा सी बीच्या खाली आहे. बघा सी काय आहे ह्या साईडला मी लिहितो. बघा सी काय आहे, बीच्या खाली आहे असं करू आहे ना, बीच्या खाली आहे बरोबर. दुसरं काय दिलं, फक्त एक बॉक्स आहे जो ई आणि डीमध्ये आहे. मला सांगा फक्त एकच बॉक्स आहे तो ई आणि डीमध्ये आहे. ई आणि डीमध्ये किती बॉक्स आहे, एक आहे. मला सांगा ई आणि डीमध्ये मला सांगा हा ए आहे, हा एक बॉक्स सोडला आणि हा डी आहे बरोबर. मला सांगा हे डी आणि एच्या वरती एकच बॉक्स असेल बरोबर, डी आणि एक सोडून एवरती असेल तर मला सांगा ई आणि डीच्या मध्ये ह्यांनी काय सांगितलं, एक बॉक्स आहे बरोबर. इथं दिलं आहे बघा, इथं दिलं बघा देर इज ओनली वन बॉक्स बिटवीन ई आणि डी. मग मला सांगा एकच कंडिशन राहते आपल्याला, कारण वरती तर मला सांगा इथं ई ठेवू शकत नाही, ऑलरेडी ए बसलाय. इथं ई आपण कसं कोणत्याही कंडिशनमध्ये ठेवू शकत नाही, कारण तिथं कोण बसलाय, ए बसलाय. मग आपल्याला त्याला 100% ईला कुठं ठेवावं लागेल रे, ईला 100% खाली ठेवावं लागेल ना, साहजिक आहे. ईला कुठं ठेवावं लागेल, 100% खालीच ठेवावं लागेल. आता पुढची कंडिशन एफ इज नॉट, बघा पुढची कंडिशन काय सांगते, एफ इज नॉट टॉप पोझिशन. मला सांगा एफ हा टॉप पोझिशनला बसला नाही. मग आपण काय करू, इथं एफ लिहू आणि इथं क्रॉस करून टॉप लिहू, म्हणजे टॉपला हा बसला नाही आपल्याला समजतं आहे. ही एक कंडिशन आपल्याकडे शिल्लक आहे आणि ही एक कंडिशन आपल्याकडे शिल्लक आहे बरोबर. पुढं देर आर एक्झॅक्टली 2 बॉक्सेस ए अँड एफ. मला सांगा देर आर एक्झॅक्टली 2 बॉक्सेस ए अँड एफ. ए अँड एफमध्ये बघा इथं ए करतो आणि 2 बॉक्स आहेत ए आणि एफमध्ये बरोबर. ए आणि एफमध्ये किती बॉक्सेस आहेत रे, 2. मला सांगा आता इथं थोडंसं तुम्ही जर लॉजिकने विचार केला, लॉजिकने मला सांगा रे इथं किती बॉक्स त्यांनी सांगितलं आहे, 6 बॉक्स सांगितलं आहे बरोबर. ऑलरेडी आपले किती बॉक्सेस झालेत, तर बघा हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5 बरोबर. आता लॉजिक काय सांगते बघा, ए आणि एफच्या मध्ये 2 आहेत बरोबर. ए आणि एफच्या मध्ये मी 2 ठेवतो. बघा मी वरती समजा 2 ठेवले, 1 सोडला, 2 सोडला आणि एफ 2 सांगितले ना, कंप्लीट 2 सांगितलं की 2 आहेत आहे ना. तर मग मला सांग किती बॉक्स होतात तर 1 2 3 4 5 6 7 8 बॉक्स होतात. पण इथे किती सांगितलं आपल्याला, 6च बॉक्स सांगितलं. त्यामुळे वर आपण कोणत्याही कंडिशनमध्ये ठेवू शकत नाही, कारण बॉक्स जास्त होतात. मग आपल्याला खाली ठेवावं लागेल एच्या बरोबर. 2 बॉक्स आहेत ए आणि एफमध्ये. मग मला सांगा हा 1 सोडला आणि हा 1 सोडला, मग ए आणि एफ. मग एफ कुठे येईल रे, एफ साहजिक आहे कुठे येणार, एफ साहजिकच आहे इथे येणार आहे बरोबर. एफ साहजिक आहे इथे येणार. आणि त्यांनी काय सांगितलेलं, एफ हा टॉपला नाही बसणार. मग एफ तर टॉपला बसलाच नाही, एफ ऑलरेडीच कुठं नाही बसला, टॉपला बसला नाही आहे बरोबर. आणि आता मला सांगा किती झालेत, 1 2 3 4 5 झालेत बरोबर, 5 झालेत. आणि इथं मला सांगा बीच्या खाली सी बसलाय, बीच्या खाली काय बसलाय, सी बसलाय. मग मला सांगा आता बीच्या खाली सी आपण कुठं ठेवू शकतो रे, बीच्या खाली सी आपण कुठं ठेवू शकतो, बघा बीच्या खाली सी. आता इथं किती झालेत रे, 1 2 3 4 5 झालेत बरोबर. मला सांगा बघा इथं बी आणि इथं सी पण नाही ठेवू शकत, कारण 7 होत्यात बरोबर. किती होतात तुम्ही काउंट करा, 7 होत्यात. आणि इथं बी आणि इथं सी पण नाही ठेवू शकत, तरीही 7 होतात बरोबर. मग आपल्याला एक कंडिशन आहे बघा, इथं एक जागा मोकळे, इथं एक जागा मोकळे. मग इथं आपण कोणाला ठेवू शकतो, बीला ठेवू शकतो. आणि शेवटी खाली एकच जागा शिल्लक राहणार आहे, खाली सीला ठेवू शकतो. म्हणजेच काय झालं बघा, इथं 6 5 4 3 ही 2 आणि 1, म्हणजे इथं आपली ही पझल सुटलेली आहे बरोबर. ही पझल सुटलेली जर तुम्ही काउंट करून जर लिहिलं ना, 1 2 3 4 5 6 असं जर ऑलरेडी टाकलं आणि असं जर केलं तर ही पझल सुटायला तुम्हाला 8 ते 9 मिनटं किंवा 10 मिनटं पण लागू शकतात. आणि तरी सुटेल का नाही याची गॅरंटी नाही. आता तुम्हाला प्रॉब्लेम कुठं आहे माहिती आहे का, तुम्हाला प्रॉब्लेम कुठं आहे मला समजलं आहे. ते तुम्ही काय म्हणताल सर, ए आणि एफमध्ये 2 बॉक्स आहेत बरोबर. इथं काय सांगितलं रे, देर आर एक्झॅक्टली 2 बॉक्सेस सांगितले. मला सांगा इथं काय सांगितलं रे, एक्झॅक्टली 2 बॉक्सेस, म्हणजे एक्झॅक्ट किती बॉक्सेस आहेत, एक्झॅक्ट 2च बॉक्सेस आहेत बरोबर. आणि तुम्ही म्हणताल की सर ए डी पेक्षा 2 बॉक्स वर आहे. आता इथं म्हणताल मग इथं 2 का नाही तुम्ही घेतलं, डीच्या वर. आता मला सांगा डीच्या वर हा एकच बॉक्स आपण सोडला बरोबर. पण लक्षात घ्या ज्यावेळेस कंडिशनमध्ये असं येतं ना, ए डी म्हणजे आता इथं बघा इंग्लिशमध्ये थोडंसं बघा, ए इज प्लेस्ड 2 बॉक्सेस अबाव डी. ज्यावेळेस असं येतं ना, एक्झॅक्टली 2 बॉक्सेस दिलं आहे का, जर एक्झॅक्टली 2 बॉक्सेस असेल तर 2 जागा सोडून मग तुम्हाला काय करावं लागेल, 2 जागा सोडून डीच्या असं 2 जागा सोडून ए करावं लागेल. जर एक्झॅक्टली वर्ड दिला असेल तर आहे ना, एक्झॅक्टली. आणि जर एक्झॅक्टली नसेल दिलं, त्यामुळे इंग्लिशमध्ये पण तुम्हाला बघावं लागेल, 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येईल. जर एक्झॅक्टली दिलं नसेल बघा, ए इज प्लेस्ड 2 बॉक्सेस अबाव डी, मग 2 बॉक्सेस अबाव डी. मला सांगा हा एक बॉक्स आहे आणि हा एक, असं काउंट केलं जातं आहे ना, असं काउंट केलं जातं. हा एक बॉक्स, हा 2 बॉक्स वरती बसला, विषय संपला बरोबर. 2 बॉक्सचं वरती. मला सांगा 6 मधून 4 गेले, किती राहिले रे, 2 राहिले. मग 2 बॉक्स झाले ना ते,
समजलं म्हणजे अशा पद्धतीने ते विचार करतात. ही पझल एकदम सिंपल होती, सुटण्याजोगी होती, काहीच प्रॉब्लेम येणार नव्हती, अशी ही पझल होती. तर मला असं वाटतं की तुम्हाला ही पझल जर आवडली असेल किंवा ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल, हे जर समजलं असेल तर नक्कीच कमेंट करा की सर समजलं. आणि नसेल समजलं तरी नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काही नाही समजलं. तर आपण त्या पद्धतीने तशा पद्धतीने ते व्हिडिओ सिरीज पुढं कंटिन्यू करूयात. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑफिसर विशाल जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जास्त काय तुम्हाला व्हिडिओ सर्च करायची गरज लागणार नाही, नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो, आणि मित्रांना तुम्ही शेअर पण करा. थँक्यू.